मला विचारायचं आहे की या 10 वर्षामध्ये मोदीजीने भारतीय जनता पार्टीची सरकार एनडीएची सरकारने सगळ्यांना साथ घेऊन चालायचा प्रयत्न केला। मोदीजी म्हणतात ना सबका साथ सबका विकास सबका प्रयास। तो मला एकच म्हणायचं आहे की काही लोक अपप्रचार करतात की मोदीजी अमुक ठराविक वर्गासाठी काम करतात, मागच्या मागासवर्गीय लोकांच्यासाठी काम करत नाही, तर आदिवासीसाठी काम करत नाही, मागासवर्गीय लोकांच्यासाठी काम करत नाही। मी तुम्हाला सांगतो की असा अजिबात ही खोटा प्रचार हे लोकांच्याकडून होत आहे। कारण ज्यांनी लोकांना 50-50 60-60 वर्ष मागे टाकून ठेवला त्या लोकांना आज मोदीजीचं काम पसंत नाही, खूप दुःखी होत आहे की हा माणूस येणारा अनेक वर्ष या देशामध्ये लोकांच्या लोकप्रिय व्यक्ती नेता राहणार आहे म्हणून असा अपप्रचार करण्यात येतो। काही लोक म्हणतात संविधान बदल देंगे, मोदीजी आएंगे संविधान बदल देंगे। बाबासाहेब आंबेडकरांचे मानणारा बौद्ध समाजाला भडकवण्याचा प्रयत्न करत असतात। मी तुम्हाला सांगतो प्रफुल्ल पटेल म्हणून सांगतो, मी जबाबदारीने सांगतो असं काही खोटा काही होत नाही। आणि कोणी खोटा करायचा प्रयत्न करत असेल सर्वात पहिला आवाज जर कोणाचा असेल तो प्रफुल्ल पटेलांचा असेल त्याच्या विरोधात। म्हणून मित्रांनो आज अनेक 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 प्रकारे लोकांचा मत कसा वळवायचा, इलेक्शन आहे, इलेक्शन मध्ये अपप्रचार करून लोकांचे वोट द्यायचा प्रयत्न लोक करतात। मित्रांनो आज आपल्याला या सगळ्या प्रकारापासून सावध राहायचं आहे। भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी शिवसेना रिपाईचे सर्व कार्यकर्त्यांची माझी विनंती आहे की आता ही 15 दिवसाची वेळ आहे। एकमेकांच्या स्थानिक स्तरावर काय लहान मोठे मतभेद असू शकते, थोड्या दिवसासाठी दूर करा। हे काही तुमचा चुनाव नाही आहे, हे मेंढीजीचा चुनाव आहे, देशाचा चुनाव आहे, मोदीजीचा चुनाव आहे। आज ज्या व्यक्तीच्या पाहून आपण एवढी म्हणजे या माणसाने देशामध्ये आणि विश्वमध्ये लोकप्रियता हासिल केली आहे ते काय आपल्याला ढकलून द्यायचं नाही, त्याच्यासाठी आपल्याला मिळून काम करावं लागणार आहे। आणि माझी विनंती राहील की आपण सगळे एकमेकांच्या सोबत काम करा, प्रेम भावाने काम करा। भूत सगळ्यांना मिळणारच आहे, पण त्यामध्येही असा मला तसा तुम्हाला असा काही मतभेद काय करू नका, मेहरबानी करून। मी तुम्हाला सांगतो काही कमी जास्त झाला, कोणामध्ये झाला, चारही पक्षामध्ये झाला, कधी कोणाला तक्रार एकमेकांच्या विरोधात असली तर माझ्याकडे पण या, मी ते सोडवून देईल तुमची तक्रार आणि आपल्या सगळ्यांना न्याय मिळवून देईल। कोणत्याही पक्षाचा कोणी कार्यकर्ता असेल त्यांचा अपमान होता कामा नये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।